छत्रपती संभाजी महाराजांनी आखलेल्या योजनेप्रमाणे कोंडाजी फर्जंद जंजिऱ्यावर जाऊन दारुगोळ्याचं कोठार उडवणार होते, पण दुर्दैवाने कोंडाजी फर्जंद पकडले गेले. इकडे संभाजी महाराज दारुगोळ्याच्या कोठाराचा धमाका ऐकण्यासाठी आतुरले होते, पण त्याच्याऐवजी कोंडाजींच्या शरीराच्या चिंधड्या उडवणाऱ्या धमाक्याचा आवाज त्यांच्या कानावरती पडला. आणि त्यानंतर संभाजी महाराजांनी सिंहासारखी डरकाळी फोडली. जंजिरा मोहीम स्वतः हाती घेतली आणि मराठ्यांच्या ताफा दर्याकडे वळाल्या. तोफेतून गोळे सुटू लागले. जंजिरा पाण्यात डगमगू लागला. नगारखाना कोसळला. सिद्ध्याचे सारे महाल आडवे झाले. सिद्धी खैरियत जीव मुठीत घेऊन पळू लागला. सिद्ध्याला चुकून कळले होते, आता संभाजी महाराज आपल्याला सोडणार नाहीत. त्यांच्या समोर टिकणं मुश्किल आहे. जंजिरा स्वराज्यात येणारच होता, पण ऐनवेळी दर्या सिद्धीच्या मदतीला धावून आला. समुद्रात भरती आली. मराठ्यांना मागं सरकावं लागलं, पण थांबतील ते संभाजी महाराज कसले? शंभूराजांच्या जन्मच विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाट झाला होता. संभाजी महाराजांनी दर्यामध्ये सेतू उभा करण्याचा हेतू घेतला आणि अंमलबजावणीला सुरुवात देखील झाली. दर्यात सेतू बांधायचा म्हणून कापसाच्या गाठी, लाकडाचे उंडके, भले मोठे दगड समुद्रात टाकले जाऊ लागले, पण समुद्राच्या लाटा सेतू बांधू देईनात. लाकडाचे उंडके किनाऱ्यावर येऊन आदळू लागले, पण थांबतील ते शंभूराजे कसले? मोठ्या चिकाटीने काम चालूच ठेवले आणि उसळत्या समुद्रामध्ये 800 मीटरपर्यंतचा लाकडी सेतू बांधण्यात आला. आता जंजिरा छत्रपती संभाजी महाराजांच्या हाती येणारच होता, पण त्याच वेळी औरंगजेबाने एक विषारी चाळ खेळली. औरंगजेबाने हसन अली खान याला कल्याणवर हल्ला करण्यासाठी पाठवले. ही खबर छत्रपती संभाजी महाराजांना समजली. संभाजी महाराजांचं काळीज धडाडलं. कल्याण म्हणजे स्वराज्याचा महत्त्वाचा भाग. कल्याण म्हणजे जवळजवळ स्वराज्यच. जंजिऱ्याच्या नादात स्वराज्य औरंगजेबाच्या घशात जायला नको, म्हणून संभाजी महाराजांनी जंजिऱ्याची मोहीम दादाजी पंत यांच्यावर सोपवली आणि शंभूराजे कल्याणकडे रवाना झाले. परंतु संभाजी महाराजांनी जंजिऱ्यावरती अशी वचक बसवली होती की संभाजी महाराजांचं नाव ऐकलं की सिद्धी आणि समुद्राचं पाणी चळाचळा कापत होतं.